दितिमाता, ही शतमूर्ख स्त्री शुद्धीवर कधी येणार आणि हे सगळं घडवणारी ती शक्ती कोण आहे हे आपल्याला कधी कळणार? असुर सम्राज्ञी या कारस्थानात तुमचा हात नाहीये ना सम्राज्ञी? नाही असुर नरेश, आम्ही हिला काहीच करायला सांगितलं नाही आणि त्या ग्रंथातील मजकूर गायब करण्याची हिची क्षमता नाही असं दैत्यमाताच म्हणाले होत्या, हो ना? आणि आमचीही तेवढी क्षमता नाही. मग दुसरं कोण असेल? कुठली तरी दैवी शक्ती यात हस्तक्षेप करते, पण आता त्याचा शोध घेण्यात आपला वेळ वाया घालवून चालणार नाही. आता पुन्हा एकदा आम्हाला आमच्या सिद्धी वापरून उरलेल्या 3 रिपूंना विधिबद्ध करावं लागणार आहे. दितिमाता, पण त्यामध्ये वेळ जाईल. त्याशिवाय दुसरा मार्गही दिसत नाहीये महिषा. आणि यावेळी तूही आमच्या बरोबर सिद्धीसाठी बसायला हवं. त्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करेन दितिमाता, पण आधी हे कृत्य करणाऱ्याला शोधून त्याला धडा शिकवायला हवा. तुळजा, शेवटी तू तुझ्या मनासारखं केलंसच. महिषासूर आता तो ग्रंथ वापरू शकणार नाही. पण त्याची केवढी मोठी किंमत तुला चुकवावी लागणार आहे हे लक्षात येतंय का? आम्ही त्याचा विचारच केला नाही. आई म्हणून आम्हाला जे योग्य वाटलं आम्ही तेच केलं. पण त्यामुळे दिती आणि महिषासूर हे दोघे मिळून ते मंत्र सिद्ध करणार आहेत. म्हणजे येणारे रिपू हे अधिक शक्तिशाली असणार आहेत. त्यासाठी आम्ही जगदंबाला पूर्णपणे तयार करणार आहे आणि त्यासाठी वेळ हाताशी आहे. ह्या वेळात शक्य असलेल्या सगळ्या विद्या आम्ही तिला शिकवू. ती कुठल्याही संकटाला पूर्ण शक्तीनिशी सामोरं जाऊ शकेल अशी आम्हाला जेव्हा खात्री होईल तेव्हाच आम्ही योग निद्रेत जाऊ शकू. तुळजा, तू देवी आहेस, तू आमचा अंश आहेस. तुझ्या शक्ती अमर्याद आहेत, पण तू साक्षात मंगल आहेस. परंतु फार काळ तुझ्यात ही अमंगल ऊर्जा सामावून घेणं योग्य नाही. ह्याचे परिणाम तुला भोगावे लागतील तुळजा. जगदंबासाठी कुठलाही त्रास सहन करायची तयारी आम्हाला ठेवावीच लागणार आहे. आम्हाला तिचं बालपण बघायचंय आणि कुठल्याही भीती विना तिला बागडताना बघायचंय. तिच्या आई वडिलांची तिच्याबद्दलची चिंता कायमची मिटवायची आहे. ह्याच काळात जगदंबा दुर्बल नाही, आणखी सबळ होणार आहे. पुढच्या आव्हानांसाठी सर्वार्थाने सज्ज होणार आहे. त्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये महिषा. आधी पाठवलेल्या 3 रिपूंचं काय झालं, तुळजानं नेमकं त्यांचं काय केलं याची आपल्याला कल्पना नाहीये. आपण थोडा जरी वेळ वाया घालवला तर कदाचित आपण हे उरलेले 3 रिपूही गमावून बसू. हीच वेळ आहे. शर्थीचे प्रयत्न करून आपल्याला विजयश्री खेचून आणायची आहे. हा गुन्हेगार आपण शोधूच, पण आपण जर पुढील कामाला विलंब केला तर आपण आपलं सगळंच गमावून बसू. आत्ताच आपल्याला साधनेला बसावं लागणार आहे महिषा. ही कठोर आणि अविरत चालणारी साधना आहे. दैत्यमातांचं म्हणणं अगदी योग्य आहे असुर नरेश. आपण स्वतः त्याकडे लक्ष द्यायला हवं. आज माझे हात काळाने बद्ध आहेत.
पण ही सिद्धी पूर्ण करून मी लवकरच परत येईन आणि त्यानंतर मी हा खरा गुन्हेगार कोण आहे ते शोधून काढेन. आणि सम्राज्ञी, या कृत्यात जर तुमचा सहभाग असेल तर तुमचा आणि तुमच्या या मूर्ख दासीचा समाचार घेईन मी. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि ही कामगिरी आम्ही तुझ्यावर सोपवली. आता लवकर शुद्धीवर ये आणि हे सगळं कुणी घडवून आणलंय हे आम्हाला सांग. असुर नरेशांच्या आधी हे सगळं आम्हाला कळायला हवं, नाहीतर तुझंही काही खरं नाही आणि आमचंही काही खरं नाही. काही वेळा आमच्या रचनेच्या पलीकडच्या गोष्टी घडतात. त्याला कारण असते. देव, दानव, मानव तिघांच्याही मनात खोलवर दडलेले षड्रिपू. महिषासुराकडे ईर्ष्या आणि हाव आहे, तर तुझ्याकडे अतीव माया आणि प्रेम. दोन्हींचा अतिरेक चुकीचाच, पण हा विश्वाचा गाडा चालवण्यासाठी यांचा समतोल आम्हाला साधावाच लागेल. आदिशक्ती, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं, तुमची रचना हे आम्ही आव्हान म्हणून स्वीकारत आहोत. कारण आम्हाला विश्वकल्याणासाठी आई पण नाकारता येणार नाही, मायेचा अधिकार बाजूला सारता येणार नाही. मी आदिशक्ती आहे. सगळ्या ब्रह्मांडाचा व्याप तटस्थपणे सांभाळत असले तरी तुळजाचा दृष्टिकोन माझ्यापेक्षा खूप वेगळा आहे. तिच्या आत एक आई आहे. आईच्या नात्याने ती ह्या जगाकडे, त्यातील प्रत्येक कणाकडे पाहते. ती कठोर आहे, पण तिच्यात दडलेली माया तिच्या लेकरांसाठी नेहमीच उफाळून येत असते. तिच्या ह्या कृतीमुळे एकीकडे जगदंबा तिच्या बालसुलभ आयुष्यातील आनंद उपभोगू शकत होती. काळ कुणासाठी थांबत नाही. तो पुढे जात राहिला आणि जगदंबाचं प्रशिक्षण सुद्धा तुळजाने सुरू केलं. आई तुळजा भवानी, आई तुळजा भवानी, आई तुळजा भवानी, आई तुळजा भवानी. जगजननी तव चरणी आई, फळ येईशिन सरुनी जाई. सकळ पिडाने हरुनी आई, पोटाशी घे धरुनी आई. महिमा तव त्रिभुवनी तुळजाई, आई तुळजा भवानी, आई तुळजा भवानी, आई तुळजा भवानी, आई तुळजा भवानी. उधळीला भंडाऱ्याला एक जागराला, पासळीला पंचप्राण एक गोंधळाला. देवी आई महिषासुरमर्दिनी, आदिशक्ती आदिमाया.
मधुनी उसळे भक्ती दानव पळती पाप जगदंबा, आज तुझं प्रशिक्षण पूर्ण झालं. शस्त्रास्त्र चालवण्याचं तुझं कौशल्य पाहून आम्ही प्रसन्न झालो. तुला आणखी काहीतरी द्यायचंय. तुझा मळवट कपाई आई भय संकट निवारी आई